गणेशोत्सव ईद शांततेत पार पाडल्यानंतर आता नवरात्र आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर पोलीस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत। सांगली व सोलापूर जिल्ह्यातील 6 टोळ्यांमधील 68 गुन्हेगारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले। फुलारी यांनी आज पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला। यावेळी कवठेमहांकाळ, चडचण, दिल्ली आणि कराडमधील सोने चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल सांगली पोलीस दलाचं कौतुकही केलं। फुलारी म्हणाले, कवठेमहांकाळमधील बोगस आयकर छापेमारीतील गुन्हेगार कोल्हापूर व पुणे येथील आहेत। कट रचून गुन्हे करण्याचे प्रकार सुरू आहेत। चडचणमधील सोने चोरीच्या गुन्ह्यातील सोने हस्तगत केलं। दिल्लीतील सोने प्रकरणी सांगलीतील दोघांना अटक केली। शिरवळ जवळील दरोड्यात आंतरराज्य टोळीचा सहभाग होता। या घटना पाहता अनेक गुन्हेगार पहिल्यांदाच पोलीस रेकॉर्डवर आलेत। जिल्ह्यातील गुन्हेगार बाहेर जिल्ह्यात जाऊन गुन्हा करतायत। अट्टल गुन्हेगारांच्या टोळीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे। आतापर्यंत 68 जणांवर मोक्का लावला असून काही प्रस्ताव प्रलंबित आहेत। पिस्तूल बाळगल्याचे 15 गुन्हे दाखल आहेत। त्यात मध्य प्रदेशमधून पिस्तूलची तस्करी होत असल्याचे समोर आले, तर काही तस्करांनी मुख्य सूत्रधाराचं नाव सांगितलं पण ते मृत आहेत। नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी गेल्या 2 महिन्यात अर्ज अदालत घेतली। दर शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन होत आहे। गेल्या 1 वर्षांपासून पोलिसांकडे प्रलंबित असलेले तक्रार अर्ज निकाली काढण्यात आलेत। जवळपास 90% तक्रारींचा निपटारा केलाय। भविष्यात नागरिकांना अर्जावरील कारवाईची माहिती मेसेजद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत असंही फुलारे यांनी सांगितलं। नमस्कार, जय हिंद। सांगली पोलीस दलाने मागील गणपती उत्सव आणि ईद या कालावधीत चांगला बंदोबस्त केला। उत्कृष्ट प्रकारे नियोजन करून सर्वसामान्यांची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली। गणपती उत्सव आणि ईद हे दोन्ही उत्सव चांगल्या प्रकारे सलोख्याने पार पाडले, याबद्दल सांगली पोलीस दल त्यांचे SP यांचं अभिनंदन आहे। आता नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे। नवरात्रानिमित्त सांगलीकर सगळे जिल्ह्यातील नागरिक आणि सांगली पोलीस दलास माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत। हा नवरात्र उत्सवसुद्धा सगळ्यांना शांतता, समाधान देव आणि एक ऊर्जा देव, त्यामुळे विधायक कार्य सगळ्यांच्या हातून घडतील अशी माझी आशा आहे। सांगली पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यामध्ये CCTNS या विषयामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। त्याबद्दल महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक यांनी त्यांचा ट्रॉफी देऊन गौरव केलेला आहे। याबद्दल मी सांगली पोलीस दलाचे अभिनंदन करतो। त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस ड्युटी मीटमध्ये कोल्हापूर परिक्षेत्राच्या संघास एकूण 7 सुवर्णपदक मिळवले आणि रनर्स ट्रॉफी मिळालेली आहे। त्याबद्दल मी 5 जिल्ह्यातील आमचे जे काही पोलीस चमू होती यामध्ये खेळणारे स्पर्धक होते त्यांचं या पदकांबद्दल हार्दिक अभिनंदन करतो। त्यांना यथोचित बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे। याशिवाय सांगली पोलीस दलाने मागील काही कालावधीमध्ये काही संवेदनशील आणि गंभीर गुन्हे उघडकीस आणले। त्यामध्ये कवठेमहांकाळ येथील इन्कम टॅक्सचे बनावट चमू जाऊन जी काही लूटपाट केली होती डॉक्टरांच्या इथे, तो गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि एकूण 6 आरोपी अटक करून 100% रिकव्हरी मालमत्ता त्याच्यामध्ये झालेली आहे। त्यानंतर एक दिल्ली येथे रॉबरी ज्वेलरी शॉपमध्ये झाली होती। त्या रॉबरीमधील आरोपी सांगली पोलीस दलाने सांगलीमध्ये अटक केली। दिल्ली पोलीसची चमू इथे आली होती सांगलीमध्ये, त्यांना मदत करून त्यातील आरोपी आणि मालमत्ता रिकव्हर झालेली आहे। त्याशिवाय केरळ पलक्कड येथून एक गुन्हेगारांची टोळी, आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी सातारा जिल्ह्यात आली होती। त्यांनी तिथे मालमत्ता आणि कॅश लुटपाट केली होती। त्यांनासुद्धा ट्रॅप रचून सांगली पोलीस दलाने तासगाव भागामध्ये अटकाव केला होता आणि त्याच्यामध्ये गुन्हा उघडकीस आणण्यास आणि आरोपी अटक करण्यास मदत झाली होती। त्याशिवाय इथे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मकोकामध्ये 2 टोळ्यांना प्रस्ताव सादर केला होता सांगली पोलीस SP यांनी। त्या दोन्ही टोळ्यांना आम्ही MCOCच्या तरतुदी लावून कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि या ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटला या कठोर कारवाईसाठी अटकाव करून पुढचा तपास सोपवण्यात आलेला आहे। संबंधित SDPO ते तपास करत आहेत। अशा प्रकारे गुन्हेगारांचे निर्दालन करणे आणि त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे याचे सतत प्रयत्न कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये चालू आहेत। या सगळ्या चांगल्या कामगिरीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्या अधिकारी अंमलदारांचा आज इथे बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आलेला आहे। माझी सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आमच्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे
आणि सांगली पोलीस दलात सहकार्य करावे. पुण्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.